नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी स्वागत आहे. इथं आपण काल बघितलं असेल पाठीमागचे जे 2 व्हिडिओज आपण केले त्याच्यामध्ये आपण हा जो बॅक नेक आहे हा पूर्ण कंप्लीट केलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपण जे पाठीमागचे जे लटकन असतात ते कसे करायचे हे आपण इथं बघणार आहोत. इथे बघू शकता मी हे 4 ज्या टिकल्या आहेत कुंदनच्या त्या चिटकवून ऑलरेडी घेतलेल्या आहेत आणि त्या सुकलेल्यासुद्धा आहेत बघा. तर अशा प्रकारे आता आपण इथं हे जे लटकन असतात पाठीमागचे ते कसे करायचे हे इथं आपण बघणार आहोत. तर आवर्जून तुम्ही एक स्टेप बाय स्टेप कसं करायचं हे नक्की बघा. मी इथे तुम्हाला झूम करून दाखवते. सुरुवातीला आपण जे टिकली चिटकवलेली आहे त्याच्या बाजूनं आपण जे शुगर बीट्स आहेत त्याचा एक सर्कल राउंड करून घेणार आहोत. इथं सुद्धा तसंच जसं आधी सांगितले एक एक शुगर बीट सोडायचा, कारण या टिकल्या जास्त मोठ्या नसतात त्यामुळं एक एक सोडलं म्हणजे त्याचं फिनिशिंग छान येतं. आधीचं जे वर्क झालेलं आहे ते तुमचं कंप्लीट झालं असेल अशी मी आशा करते. म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर असेच ब्लाऊज करत चला, म्हणजे तुमचे पण ब्लाऊज पूर्ण होत जातील. जर काही लक्षात येत नसतील गोष्टी तर आपले जे व्हिडिओ आहेत हे परत एकदा रिपीट बघा, म्हणजे तुम्हाला सगळे पॉईंट जे बारीक-बारीक टिप्स वगैरे आहेत ते तुम्हाला लक्षात येतील. तुम्ही जर का ते व्हिडिओ स्किप करता जर पुढे गेला तर तुम्हाला त्याच्यामध्ये ज्या काही लहान-लहान गोष्टी टिप्स सांगितलेल्या असतात त्या तुमच्या लक्षात येणार नाही. इथं बघू शकता आपला शुगर बीट्सचा एक राउंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपण इथं आता 3 एमचे जे बीड्स आहेत ते बीड्स यूज करणार आहे इथं. अगदी व्यवस्थित केलं ना तर दिसायलासुद्धा ती गोष्ट सुंदर दिसते. तुम्ही इथे वेगवेगळे शेप करून मग जरीच्या थ्रेडनं त्याला चैन स्टिच करून सुद्धा करू शकता, किंवा तुम्हाला जर सुरुवातीपासून करायचं असेल तर तुम्ही असं सुद्धा स्टिच करू शकता. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही तिथे करू शकता. तसेच याच्या पुढे तुम्हाला अजून कुठल्या-कुठल्या डिझाईन करायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा. तसंच आपण डिझाईन करूयात. आता ही क्लायंटची डिझाईन रिक्वायरमेंट होती त्यामुळे मी अशी डिझाईन मी करताना फक्त तुम्हालाही त्याचा अंदाज यावा म्हणून मी तुम्हाला ही डिझाईन दाखवलेली आहे. तर तुम्हाला कुठली बघायला आवडेल हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथं आपली जी 3 एमचे 3 एमचे जे बीड्स आहेत त्याची इथं लाईन आपली कंप्लीट झालेली आहे. आता त्यानंतरनं आपण इथं जी तिसरी लाईन घेणार आहोत, तर तिथं परत आपण शुगर बीड्स यूज करणार आहोत. म्हणजे पहिले शुगर बीड्स, त्यानंतरनं 3 एमचे बीड्स, त्यानंतरनं परत एकदा शुगर बीड्स. अशा प्रकारे आपण इथं घेणार आहोत. आता जे शुगर बीट्स आहे याचा आपण राउंड इथं कंप्लीट करून घेणार आहोत. तिथं बघू शकता. आता हे जे आहे आपला पूर्ण शुगर बीटचा जो राउंड आहे हा कंप्लीट झालेला आहे. त्यानंतरनं आपला जो तिसरा राउंड असेल तो आपला जे मोती आहेत त्या मोत्यांचा आपण 3 एमचे मोती घेतलेले आहेत. त्याचा राउंड आपण इथं कंप्लीट करून घेणार आहोत. हे आपण जे पाठीमागं आपण जे आपल्या ब्लाऊजला लटकन बनवतो त्याच्यासाठी आपण हे करत आहोत. ठीक आहे. अशा प्रकारे आता हा आपला पूर्ण राउंड इथं जो मोतीचा आहे तो आता कंप्लीट झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं आता हा मोतीचा राउंड कंप्लीट झाल्यानंतरनं परत त्याच्या बाजूनं आपण एक शुगर बीटचा राउंड करून घेणार आहोत. इथं बघू शकता हा आपला शुगर बीटचा जो राउंड आहे आता इथं हा कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. तर हे जे लटकन आहे ते पाठीमागचे लटकन आपण जास्त मोठे नाहीत करणार. आपण हे एवढेच बनवणार आहोत. आता यानंतरनं आपण त्याच्या बाजूनं आपला जे जरीचा थ्रेड असतो त्याची चेन स्टिच करणार आहे. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण हे कट करतो तेव्हा तिथं आपल्याला कटिंग करताना आपलं जे
आपण जे वर्क केलेलं असतं ते हलत नाही, म्हणजे एकदम त्याला टाईटपणा येतो, फिनिशिंग छान येतं. ठीक आहे. तर हा आता आपण जरदोशीचा थ्रेड जो आहे, जरीचा थ्रेड आहे तो आपण इथं यूज करणार आहोत आणि त्यानं आपण त्याला त्याच्या बाजूनं आपण 2 ते 3 सर्कल आपण राउंड असे करून घेणार आहोत. तर आत्तापर्यंत आपण तुम्ही जे वर्क म्हटलं होतं, जशा मला कमेंट्स आल्या होत्या त्यानुसार आपण इथं वर्क केलेलं आहे. तर तुम्हाला ह्याच्यानंतर अजून कुठले वर्क करायला आवडतील हे मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मी त्याबरोबर तसेच वर्क तुम्हाला इथं करून दाखवेन. ठीक आहे. तर बघू शकता आता आपला हे जो आहे हा इथं कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. बघा. तो आपल्याला जसा हवा आहे तसाच आपला हा जो पाठीमागचा लटकनचा जो एक भाग आहे आपला कंप्लीट झालेला आहे. तर अशाच प्रकारे इथं बघू शकता तुम्ही मी 4 इथं टिकल्या लावून घेतलेल्या आहे. तर ह्या पूर्ण 4 राउंड इथं आपण कंप्लीट करून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना आपला हा व्हिडिओ त्यांना शेअर करा लिंक, म्हणजे त्या पण आपल्याबरोबर वर्क करतील. तर इथे बघू शकता आता माझ्या हे बाकीचे जे राहिलेले जे आपले हे आहेत ते तर मी कंप्लीट करून घेतलेले आहेत. म्हणजे जे 4 लटकन आपण करतो, 4 लटकनचे पॅच करतो, ते तर माझे कंप्लीट झालेले आहेत. त्याचं फिनिशिंग बघा किती सुंदर आलेलं आहे. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे छान असं त्याला वर्क करा. ठीक आहे. तर हे तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून आता तुम्हाला याच्यामध्ये काय बघायला आवडेल किंवा कुठली डिझाईन करायची हे मला तुम्ही सांगा. मग आपण त्यानुसार त्याच्यामध्ये करून दाखवीन मी तुम्हाला, किंवा ट्रेसिंग पेपर नंतरनं ते कसे करायचे हे दाखवेन. तर आपण आता आज इथंच थांबूयात. धन्यवाद.